लवकर बऱ्या व्हा आणि गडावर या. हो नक्की. बघा, नाहीतर तसं वचन द्या आम्हाला. हे काय, आमच्यावर विश्वास नाही तुमचा? त्यांचा नसला तरी आमचा विश्वास आहे आमच्या ताईसाहेबांवर. अरे, तुम्ही दोघी लगेच एक होता. एकी ही तर आपल्या आऊसाहेबांची शिकवण. घ्या पाणी घ्या. जरा उशीरच झाला. इथे चौकात व्यापारी आले होते. व्यापारी इथे पाचाडला? हो, हिरा माणिकांचे मोती पावळ्यांचे व्यापारी होते. पण पाचाडच्या वाड्यात? त्यांना खबर मिळाली आपण इथे आहात म्हणून. मग तुमच्यासाठी रत्न घ्या असे म्हणाले. मग आपण काय केलं? नाही म्हणून सांगितलं. त्यांना सांगणार होतो इथे बोटात मोती पवळे नाही, वाघनख घालायची पद्धत आहे म्हणून. ताराऊ? पण नाही बोललो. छानच उत्तर दिलं. रत्न विकत आहेत. हे मात्र खरं. खऱ्या रत्नमाला असताना आम्हाला नकली रत्नांची गरजच काय? अरे आता हसतील, नंतर रडतील. काय हो, पण त्या धाकट्या बाई फार चतुर आहेत. का? त्यांनी आम्हाला बाहेरच्या बाहेर पाठवलं. अरे असू द्यात की. इथल्या लोकांनी समजले की तुम्ही हिऱ्या मोत्याचे व्यापारी आहे म्हणून. बस. घोडी वाड्याच्या पुढच्या रस्त्याला बांधून आलोय आणि तिथे एक हाशंबी उभा केलाय. शाब्बास. आणि मुस्तक भाई, तुमची तयारी? आमचं एक पथक गावात दबा धरून बसलंय आणि साधूंची टोळी म्हणून काही जण वाड्याच्या मागे दबा धरून बसलेत. ऐ शाबास, म्हणजे तुम्ही बी तयारी ना आहात तर? पुढे कोसावर दुसरं पथक आहे. आता फक्त एकच. रात्रीचं भोजन झालं की सगळी झोपून जातील. तजबीजच तशी केल्या, नंतर सांगतो. तुम्ही राजाराम राजेंना आमच्या हवाली करा इथं, मग पुढचं आम्ही बघतो. आता फक्त तुम्हाला खुन्याची शिळ येईल. सावध राहा. जी, लेकिन जरा जल्दी. लांबचा पल्ला आहे आणि चौक्या पहारे चुकून जायचं आहे. असू देत की, आम्ही तुम्हाला माणूस देणार. तुम्ही फक्त रक्कम तयार ठेवा. चल रे सिद्धूजी. आणि सावध राहा. हा, चल. राणी साहेब, तुम्ही? राहू द्या तो मुजरा. काय वार्ता करून आला होता तुम्ही दोघं? जी काय? बाळराजेंना सोडून कुठेही जाणार नाही, बाळराजेंची काळजी घेऊ म्हणाला होतात ना? होय. त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असंही म्हणाला होतात. वय राणी साहेब, आजही ती जबाबदारी आमचीच आहे. अशी कुठं होता तेवढा वेळ? कुठं नाही, इथंच होतं की. खोटं बोलू नका. बराच वेळ तुम्ही बाळराजेंच्या महालाजवळ नव्हतात. इथे असाल म्हणून इथे आलो, तर इथेही नव्हतात. चुकलो राणी साहेब. कुठे होतात? इथंच होतो. म्हणजे आजूबाजूला माणसं पेरलीत आम्ही. नक्की? वय राणी साहेब, आणि कसं आहे, गाफील राहायला नको. शिवाय चिंचवडचे देव मोरया गोसावींच्या शिष्यांची चौकशी बी केली आहे. असं? मोरया गोसावींचे शिष्य आलेत? वय. उत्तम. सकाळी त्यांना गडावर पाठवून द्या. म्हणजे आपण गडावर जाणार? हो, परंतु मोरया गोसावींचे शिष्य तर नेहमी गडावर येतात. यावेळेस तर माफी असावी राणी साहेब. पण मग असं अचानक आलात? अचानक? हो, म्हणजे दर बुधवारी आम्ही आऊसाहेबांच्या समाधीवर दिवा लावण्यास येतो. परंतु तुम्ही दोघेही जण आता इथून पुढे जबाबदारीने राहा. होय. किंचितही हलगर्जीपणा करू नका. जी राणी साहेब. येतो आम्ही.
कसली गडबड सुरू आहे? समोरच्या चौकात बोलल्याचा आवाज आला. तुमच्या वहिनीचा आल्या. यावेळी कशासाठी गड उतार झाले असतील? कदाचित तुमच्यासाठी. आमच्यासाठी? हो, आमचा कयास तसाच आहे. मग तर त्यांना भेटायलाच हवं. तुम्ही कुठे निघालात? तुम्ही राहा इथेच पडून. आणि आम्ही बघतो. आम्हीही येतो सोबत. नाही नाही, नको. आम्ही ताईसाहेबांना भेटतो, त्या काय म्हणतायत ते तुम्हाला कळवतो. काही गंभीर तर नाही ना? आम्ही येतो बघून. पण काही गंभीर असतं तर त्याच इथे आल्या असत्या ना. तरीही आम्ही येतो खात्री करून. आपण पडून राहावं. ताईसाहेब, ताईसाहेब, कुठे गेल्या ताईसाहेब? ताईसाहेब, वस्तू आणल्या ना? वय आणले. आता रुमालावर 4 थेंब टाक. जी. आणि आत जाताच त्यांच्या तोंडावर हे रुमाल दाबून धरायचा. वय दादा. हा. जहापना, रायगढ़ से जासूस आया है. क्या खबर लाए? जहापना, खबर बड़ी खुशी की है. राजाराम राजा को पाचाड़ तक तो वे लोग ले आए हैं. इंशाल्लाह, ये तो बहुत अच्छी खबर है. कम से कम राजाराम रायगढ़ के बाहर तो आया. जहापना, अब चंद दिनों में राजाराम हमारी गिरफ्त में होगा. इंशाल्लाह, आज हम बहुत खुश हैं वजीर आला.
रामाची पालखी राजासारखी आणा. जतच्या माळावर पुजारी वाट बघतोय. जतच्या माळावर तर आता औरंगजेबाची छावणी आहे आणि रामाची पालखी म्हणजे राजाराम राजे. राजाराम राजेंना घेऊन येतील दोघे. हो. जळती मशाल वळणावरच्या आंब्याखाली दिसली की घोडेस्वारांना या म्हणावं. राजे, राजे, राजे. ये दादा. चला आवरा लवकर. वय वय, अरे कुणाला सुगावा लागण्याच्या अगोदर निघू. कुठं आहे पालखी? रामाची पालखी जतच्या माळावर. अरे काय झालं? बोलत का नाही? अरे खरं वाटत नाही वय. हे पा, खरं आहे समज. होय, पण हे सगळं जीव धोक्यात घालून केले आम्ही. हे बघा, आमची ठरलेली रक्कम द्या आधी, म्हणजे आम्ही निघायला मोकळं. आम्ही आमचं काम चोख केलंय. होय, आमच्या वडिलांच्या छाताडावर जो हत्तीनं पाय ठेवला होता त्याची नुकसान भरपाई घेतली आम्ही. होय. आज आमच्या वडिलांच्या हिरोजी फर्जंदाच्या आत्म्याला शांती मिळणार. दादा, मी काय म्हणतो, मी घोडी पुढे घेऊन येऊ का? होय होय, तू निघ. होय. नाही नाही, थांब थांब. मी काय म्हणतोय, याने रक्कम दिली की दोघं बी निघू. हा, तुम्ही राजाराम राजेसनी कसं घेऊन जाणार आहे? घोड्यावर ना? हो. पण जेव्हा गडावर कळेल की राजाराम राजे गायब झाल्यात, तेव्हा मात्र गडच हादरेल. शंभू राजांच्या पायाच्या खालची जमीनच सरकल. वय, हा, मग काय, लाडका भाऊ आहे, जीव की प्राण. खरं तर राणी साहेबच कोसळणार. त्यासनी विश्वासच बसणार नाही, एवढ्या माणसात राजाराम राजे गायब कसं झालं. खरं तर ती तक्याच्या विहिरीची पुण्याई, त्यात आम्ही कुसुंबा टाकला. सगळं पाणी गुंगी आणणारं केलं. सगळे बेशुद्ध पडले. म्हणून अजून कुठला विरोध नाही. पण आता घाई करायला पाहिजे. मुस्ताक, शबीर खान, चला लवकर, उचला राजेशनी. हा चला चला. दादा, मेलो आता, पळा.
खबरदार पुढे याल तर खांडोळी करेन एकेकाची. राणी साहेब चुकलो, आम्हाला माफ करा. आम्हाला माफ करा राणी साहेब चूक झाली आमची, माफ करा आम्हाला. राणी साहेब. रामाची पालखी, जतचा माळ आणि पुजारी औरंगजेब. स्वराज्याचा राजपुत्र त्या औरंगजेबाकडे सोपवणार होतात. त्यासाठी आमच्याशी खोटं बोललात, आमचा विश्वासघात केलात. परंतु तुम्हाला एक ठाऊक नाही, या पाचाडच्या मातीत आऊसाहेब बसल्यात. त्या असताना इथं वाईट घडेलच कसं. चुकलो, माफ करा आम्हाला. माफ करा. होय. खाण तशी माती. रायप्पा, गिरफ्तार करा यांना आणि द्या तोफेच्या तोंडी. नाही राणी साहेब, असं करू नका. माफ करा ठेवून जा यांना. आम्हाला. झाली गाली साहेब, गाली साहेब माफी द्या. गाली साहेब माफी द्या. गाली साहेब माफी द्या. गाली साहेब. क्या खबर है वजीर आला? आप चुप क्यों हैं? जहांपना, खबर बहुत बुरी है. सुनाइए. आपने राजाराम को अगवा करने का जो दांव खेला था, वो दांव पलट गया है. असद खान, कसूर माफ जहांपना, लेकिन हमारे सारे सिपाही और हमने भेजे हुए स्वराज के गद्दार हिरोजी फरजंद के दोनों बेटे भी पकड़े गए. कैसे वजीर आला, कैसे? आखिरी वक्त पर संभा की बेगम येसुबाई को शक हुआ और उन्होंने सबको गिरफ्तार कर लिया. हौल बिला कुव्वत. क्या हमारे बीच कोई गद्दार है? नहीं जहांपना, पता नहीं कैसे येसुबाई ने सारा दांव पलट कर रख दिया और इन वक्त पर राजाराम को छुड़ा लिया. छुड़ा लिया? छुड़ा लिया? कैसे वजीर आला, कैसे? और हर बार हमें वही जवाब मिलता है कि पता नहीं कैसे हम हार गए, पता नहीं कैसे दाव पलट गया. कैसे वजीर आला, क्यों? क्या एक बार हम संभा के खिलाफ फतेह नहीं पा सकते? खुदा.